सोयाबीन बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये पाणी ठेवायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, 5 मिनटं सोयाबीन भिजत ठेवायचं। 5 मिनटं सोयाबीन भिजलं ना चांगलं फुलून येतं। नंतर आपण एक उभा कांदा कट करून घ्यायचा, एक कांदा बारीक कट करून घ्यायचा फोडणीसाठी। एका कढईमध्ये कांदा चांगला भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची। एका कढईमध्ये तेल ठेवायचं, त्याच्यामध्ये जिरं, हळद, मिरची पावडर आणि मीठ टाकून सोयाबीन चांगलं परतून घ्यायचं। सोयाबीन परतून घेतल्यानंतर भाजीला टेस्ट खूप छान येते। सोयाबीन परतून काढून घेतलं। एका कढईमध्ये तेल ठेवायचं, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, एक कांदा चांगला टाकून परतून घ्यायचा। त्याच्यानंतर एक टोमॅटो टाकायचा, टोमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये कांद्याची बनवलेली पेस्ट टाकायची, पेस्ट पण एकदा चांगली परतून घ्यायची। जोपर्यंत तेल चांगलं सुटत नाही तोपर्यंत परतून घ्या। त्याच्यानंतर सर्व मसाले घालून घ्या, हळद, गरम मसाला, मिरची पावडर आणि घरगुती मसाला, हे सगळं घालून एकदा मिक्स करून घ्या। थोडंसं मीठ टाकलं ना मग चांगलं मसाल्याला पाणी सुटतं। आणि थोडंसं दही घालून घ्यायचं, दह्याने टेस्ट खूप छान लागते। दही टाकून एकदा चांगलं परतून मिक्स करून घ्यायचं। आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे गरम करून, गरम पाण्याने टेस्ट अजून छान लागते। नंतर झाकण ठेवून जरा 5 मिनटं मसाले जरा शिजू द्यायचे। मसाले चांगले शिजून झाले ना, तरी आली ना, नंतर मग त्याच्यामध्ये सोयाबीन घालून घ्यायचं। सोयाबीन घालून घेतलं, सोयाबीन एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर घातल्यानंतर एक उकळी काढून घ्यायची। 5 मिनटं उकळून दिलं ना मग कोथिंबीर मिक्स झाल्यानंतर खूप छान लागतं। अशी एकदा तुम्ही सोयाबीनची भाजी बनवून बघा, तुम्हाला आवडली तर सांगा कमेंट